तरंगतो, बरोबर. याला मी कार्डला उलटा केला असा टाकला तरी पण तरंगतो, कार्डला उलटा केला तरी टाकला तरी पण परत तरंगतो. हा काय होतंय म्हणजे हा मोनोपोल आहे, याला एकच पोल आहे. हा दोन्ही बाजूला तरंगतोच ना तो. हा अरे आता बघा मी इकडे तुम्हाला दाखवलं, हे जे होतं हा काढला, आता आता आकर्षण आहे. आता मी हा काढला असा टाकला, आकर्षण आहे. म्हणजे याच्यामध्ये एकच पोल आहे ना, एक तर हा यात जर याच्यामध्ये जर दोन पोल असते तर एका बाजूला तो आकर्षित झाला पाहिजे, एका बाजूला प्रतिकर्षित झाला पाहिजे. इथे जर तो दोन्ही बघा हा जो आहे हा असा टाकला तरी आकर्षण करतोय, असा टाकला तरी पण आकर्षणच करतोय. हा जो आहे हा असा टाकला तर आकर्षण करतो, असा टाकला तर प्रतिकर्षण करतो. मी असा काढला उलटा टाकला परत तर प्रतिकर्षणच करतो. हा बर मी थांबा तुम्ही वरून सोडू शकतो, पण तो काल एका कार्यक्रमामध्ये फुटलाय त्याच्यामुळे मी तो असा पकडलाय. पण सांगतो सरांनी सांगितलं ना ते बरोबर आहे. जेव्हा तुम्ही चुंबक एका विशिष्ट तापमानापर्यंत तापवता त्यावेळेस तो त्याचे चुंबकीय गुणधर्म विसरतो आणि तो जे ते तापमान आहे ज्या तापमानाला तो त्याचे चुंबकीय गुणधर्म विसरतो त्याला म्हणतात क्युरी टेम्परेचर. At Curie temperature, magnet loses its magnetic property. त्याच्यामुळे होतं काय, there are two heats in English, HEAT and HIT. आणि त्या दोन्ही हीटचा परिणाम तोच असतो की चुंबकीय गुणधर्म विसरून जाणे. नाही काय नाही, सोपं काम आहे. हा तराजू काटा दिसतोय. हा याच्यात फक्त 1 किलोच मोजलं जातं. हा आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला 1 किलो नाही, आपल्याला न्यूटनच्या भाषेमध्ये आपण बोलूया आता. हा मला फक्त तुम्हाला काय करायचं, याच्यावरती 1 न्यूटन बल लावा. तुम्ही बघायचं नाही, ते सगळ्यांना दिसेल. तुम्ही इकडनं 1 न्यूटन बल लावा, याच्यावर लावा. अंदाज आहे, काय नाही म्हणजे त्याच्यात काय परीक्षा काय नाही. बघायचं नाही न बघता. किती झालं बरं थांबा असंच पकडून ठेवा. हा तुम्ही काय सांगितलं, 1 किलो म्हणजे किती, आपण 1 किलो म्हणजे 10 पकडलं. हा म्हणजे आपल्याला जर 1च न्यूटन पाहिजे असेल तर किती, किलोचा 10वा भाग म्हणजे किती, 100 ग्रॅम. यांनी किती दाखवता इकडे, 1 किलोच्या पण पलीकडे निघून गेलं, बरोबर. म्हणजे आपल्याला ते 1 न्यूटन किंवा 10 न्यूटन म्हणजे 10 न्यूटन ज्यावेळेस होतं त्यावेळेस ते 1 किलो होतं. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आपण 100 ग्रॅम होतो ना, दॅट इज 1 न्यूटन. बर पण पास्कल असं सांगत नाही की 10 दिशांनी सारखाच पाहिजे. तो काय म्हणतो, सर्व दिशांनी. आता समजा ही कोणती आहे तुमची, उत्तर म्हणजे नकाशाच्या दृष्टीने. हां असं पाहिलं तर वेगळं, नकाशाच्या दृष्टीने बघितलं ही उत्तर, ही पूर्व, बरोबर. आणि ही मध्ये असते ती ईशान्य, बरोबर ना. आता ही जी ईशान्य आहे, या ईशान्य आणि उत्तर याच्यामध्ये पण काहीतरी असू शकतं ना, मग त्याला काय नाव द्यायचं. किंवा ही ईशान्य आणि पूर्व याच्यामध्येही काही असू शकतं, त्याला पण काहीतरी नाव द्यायला पाहिजे ना. तर त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक अंशामध्ये जर तुम्ही गेलं तर प्रत्येक अंशाला ती दिशा बदलते, किंवा त्याच्या अगदी छोटा भाग घेतला तरी पण दिशा बदलते. म्हणून पास्कल हुशार होतं, त्याने फक्त 8 किंवा 10 दिशांनी म्हटलं नाही, किंवा त्याने मुख्य दिशा उपदिशा असंही काही म्हटलं नाही. त्याने काय सांगितलं, सर्व दिशांनी. मग जर तुमचं इंजेक्शनच्या इकडे जा, असं जा, आडवं जा, तिरपं जा, कसंही जा, सर्व दिशांनी सारखाच पारेषित होतो. मी असा पुढे जाण्याचा प्रयत्न करतो तर ही जी लंबरेषा ही पायाने व्यापलेल्या क्षेत्रफळाच्या बाहेर जाते, म्हणून माझा तोल जातो. जर मी या बाजूला जरी असं झालो तरी पण एका ठराविक मर्यादेपर्यंत. जर त्याऐवजी जर मी माझा पाय इकडे दूर केला तर मी जास्त
बाजूला जाऊ शकेल. तसंच मी पुढे पण जर पाय म्हणजे मी काय करतोय, पायाने व्यापलेल्या क्षेत्रफळ जे आहे ते जे क्षेत्रफळ आहे ते वाढवतोय. ते जे छोटं मूल असतं ना, ते आपण असं म्हटलं का आधी अडखळत चालतं, ते काय करत असतं माहिती आहे, ते त्याचा गुरुत्वमध्य पायाने व्यापलेल्या क्षेत्रफळाच्या आतमध्ये येईल याची सवय करत असतो. त्याला म्हणजे त्याला कोणी सांगत नाही, पण ते सराव करतं. नाही बरोबर जर आपण असं उभं राहिलो तर आपला तोल जात नाही, हे त्याला त्याचं इंट्युशन, त्याचं जे उपजत ज्ञान आहे ना ते सांगत असतं. त्याच्यामुळे तो ज्यावेळेस त्याने आधार दिलेला असतो त्यावेळेस काय होतं, त्या आधार आणि पाय याच्या दरम्यानचं जे अंतर असतं तो पूर्ण पाय असतो. त्याच्यामुळे तो तोल सांभाळू शकतो. जसजसा त्याला आत्मविश्वास येतो तसतसं तो त्या फर्निचर किंवा भिंतीला जर लावलेला हात आहे तो सोडून देतो आणि बरोबर म्हणजे त्याच्या बेंबीपासून टाकलेली लंबरेषा ही त्याने पायाने व्यापलेल्या क्षेत्रफळाच्या बरोबर मध्ये येते. त्यावेळेस तो तोल सांभाळू शकतो. एकदा त्याला तो आत्मविश्वास, जसजसं स्टेशन येते तसतसे माणसं उतरत जातात, प्रवासी उतरत जातात, तसतसं आकारमान तेवढंच आहे गाडीचं, परंतु त्याच्यातली माणसांची संख्या कमी होत जाते किंवा जास्त होत जाते. त्याप्रमाणे ती संकल्पना ती बदलत जाते. म्हणजे इथे काय होतं, इथे जागा जास्त आहे, मी त्यांना दाबतोय, त्याच्यामुळे ते आपोआपच बाहेर येत आहे. आता बघा, ही जी नळी आहे ही जर मी अशी ओढली तर वरच्या दिशेला जाते, असं ओढलं तर डाव्या बाजूला जातं, इकडनं जर ओढलं जातं, असं जर ओढलं तर खालच्या बाजूला जातं, पुढून जर ओढलं तर मागच्या बाजूला जातं, मागून जर ओढलं तर पुढच्या बाजूला जातं. नेमकं काय होत आहे सांगा? हा फिरू लागतो. कारण का, तर ही जी आहे मी इकडनं फुंकलेली हवा ही यातनं बाहेर पडते, ती आहे क्रिया, आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून हे सगळं इतकं हलकं आहे की त्या प्रतिक्रियेने हे सगळं पूर्ण फिरू लागतं. आता समजा मी याचे हात पिळले आणि दोन्ही पण असे बाहेर आले, म्हणजे हवा इकडनं बाहेर येईल, इकडनं होईल. आता तो फिरेल का? फिरेल का नाही? बघूया. हां नाही, आता त्याची दोन्ही पण इकडनं हवा येते, ती क्रिया ती प्रतिक्रिया, इकडनं क्रिया ती प्रतिक्रिया, परंतु त्या परस्पर 15-20 मिनिटं बोलू शकतो. तर काय करतो आपण, ज्यावेळेस तुम्हाला माहिती आहे घरामध्ये जर छोटं बाळाचा जर झोका असेल तर आपण एका विशिष्ट वेळी त्या झोक्याला गती देतो, बरोबर? म्हणजे त्याचं म्हणजे मागे पुढे जाण्याची फ्रिक्वेन्सी, वारंवारिता, आणि आपलं बल देण्याची वारंवारिता याच्यामध्ये काहीतरी सिंक्रोनायझेशन असतं. ते ज्यावेळेस सिंक्रोनायझेशन असतं, व्हेन द फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन मॅचेस विथ द अप्लाइड फ्रिक्वेन्सी ऑफ फोर्स, देन यू विल गेट मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड, आणि त्यालाच इंग्रजीत म्हणतात रेझोनन्स किंवा सिंक्रोनायझेशन. म्हणजे दोन्ही पण त्यांना आपण मराठीमध्ये म्हणतो ना सूत जुळणे, त्या दोन्हींचं सूत जुळतं, आणि जेव्हा हे सूत जुळतं तेव्हा यू विल गेट मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड. सुरुवातीला मी काय करतो, असं माझ्या मनाप्रमाणे हलवत होतो, पण मला ज्यावेळेस समजलं की तो त्याची पण स्वतःची एक काहीतरी फ्रिक्वेन्सी, आणि त्याच फ्रिक्वेन्सीने मी पण बल लावलं तर तो बरोबर मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड देऊ. जर तुम्ही तुमची फ्रिक्वेन्सी विद्यार्थ्यांच्या फ्रिक्वेन्सीशी जर मॅच केली तर यू विल गेट मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड. स्टुडंट्स विल ऑल्सो गेट बेनिफिटेड, यू विल ऑल्सो गेट बेनिफिटेड. थँक्यू. सर्वांना माझा नमस्कार. मायसेल्फ सुवर्ण रमेश वाघ. आज दिनांक 23/12/24 येथे आमच्याकडे सेवा सहयोग फाउंडेशन म्हणजेच आदित्य बिर्ला कॅपिटलच्या फाउंडेशनच्या अंतर्गत आमच्याकडे एक छानसं टीचर ट्रेनिंग घेण्यात आलं. त्यामध्ये जयंती जोशी सर होते, यांनी वेगवेगळे छानसे उपक्रम करून, म्हणजे प्रॅक्टिकली आम्हाला छानसं उपक्रम करून आम्हाला ट्रेनिंग आमची घेतली. इतकं छान घेतलं की त्याच्यामध्ये टाकाऊपासून टिकाऊ वस्तू कशा बनवायच्या आहेत, कसं आपण प्रॅक्टिकली मुलांपर्यंत पोहोचू शकतो, की आपण असं नाही सांगता येणार की आमच्याकडे ही वस्तू नाहीये ती नाहीये. आपण ज्या वस्तू आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यापासून आपण मुलांना वेगवेगळे प्रयोग दाखवू शकतो. हे आम्हाला छानशा रूपामध्ये जयंती जोशी सरांनी आम्हाला इकडे करून दाखवले प्रॅक्टिकली. आणि
त्याच्यानंतर आता आम्हाला पुन्हा प्रमोद गिराणी सर आहेत, यांनी खत कसं बनवायचं त्याच्यामध्ये त्यांनी प्रॅक्टिकली डायरेक्टली दाखवलं की पाणी उकळून त्याच्यामध्ये 10 प्रकारचा पाला टाकायचा, त्यानंतर त्याच्यामध्ये काय काय करता येतं हे सगळं त्यांनी इकडे प्रॅक्टिकली अजूनही चालू आहे आणि दाखवलंय. तर मी खरंच मनापासून आभारी आहे. ते पण सेवा सेवक फाउंडेशनच्या टीमचं पण, आणि या सर्व टीमने खूप छान ऑपरेट केलं, खूप छान आम्हाला इथे आम्हाला एक छान वातावरण तयार करून दिलं. त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला नाश्त्यापासून जेवणापासून सगळी छानशी सोय दिली, कंटाळाही आला नाही आणि एकदम आनंदीदायी वातावरणात विथ प्रयोग करून आम्ही या सगळ्या गोष्टी शिकलो. थँक्यू टीम.